इकडे पाहा दाजी. पाहू दे खड्डा बरोबर घेतला का. ठीक आहे. हा बुरशी नाशक टाकलं. हा बुरशी हे गांडूळ खत होतं त्या खड्ड्यात. काय गांडूळ खत. ते गांडूळ खताचं का ते. ए थांबा गांडूळ खत आहे ना. हो मग ते टाका याच्यापेक्षा. थांबा. गांडूळ साठी गांडूळ खताला बनवत गे मातीचे. पण पहिले होते गांडूळ. गांडूळ खत उपलब्ध झाले ते आंब्याच्या बुडात टाकण्यात येत आहे. तुळशीची शेंडी राहू द्या. हा दाब दाब द्यायला सर कर ना. नाही नंतर करता येते ते. आधी दाबून घे मातीत. कलमी आंब्याची लागवड निमखेड या ठिकाणी गावालगतच करण्यात आली आहे. योगेश गायकवाड, किशोर गायकवाड दोघे मिळून आंबा लावत आहेत. पिंपळवाडी ठिकाणी या आंब्याच्या रोपाची लागवड करून संगोपित केले होते. आज 3.5 वर्ष पूर्ण झाले आहेत या आंब्याच्या झाडाला. काय आणलं आहे तुम्ही. साडी आंब्याला बांधा. पाणी करून टाकायचं. तुम्ही कशीचं पाणी चांगलं घाला त्याला बुडात पुढं सगळं. दगड लागला. चार बाजूला 4 लाकडे उभी करण्यात आली आहेत. नंतर याला लोखंडी जाळी लावायची आहे. सुई नाही आणली आपण. दोरी गिरी. जाळी येईपर्यंत साड्या भोवती लावण्यात येत आहेत. तर काढ आणलं ते पुढं ते वरच्या वरच राहतं औषध. ह्युमिक ॲसिडने मुळ्यांची वाढ होते. दिसतो का याचं. शांत स्थिर जरा फोन. चालू केलं का ते. चालू केलं. अशा पद्धतीने गावालगत कलमी आंब्याची लागवड पूर्ण झाली आहे. काही दिवसातच याला लोखंडी जाळी लावण्यात येईल.